नमस्कार. आपण आता आहोत पंढरपुरामध्ये. गजानन महाराजांच्या मठात मुक्काम केला आणि आता दर्शनाला जायचंय. दर्शनाला जाण्यासाठी एक मात्र प्रॉब्लेम आहे की मी फोन सोबत घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हाला बाकीचं काही दर्शन घडवता आलं नाही तरी गजानन महाराजांच्या या मठाचं संपूर्ण दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे. गजानन महाराजांच्या त्र्यंबकेश्वरच्या मठात सुद्धा अशीच मूर्त आहे. हे आलेत संस्थेतले छोटे वारकरी, जे की आता आरतीला चाललेत. संध्याकाळची वेळ झाली, आरतीची वेळ आहे. सगळे छोटे छोटे मुलं असे धोतर कुर्तेत बघून खूप छान वाटलं. आणि हे सगळे मुलं इतकी शिस्तीत चालले होते की त्यांना आवाज देऊनही ते आमच्याकडे बघत नव्हते. तशी बहुतेक त्यांना ताकीदच दिलेली असावी. शिस्त म्हणजे शिस्तच. संस्था मात्र मला खूप छान वाटली. आम्ही रात्री थोडा वेळ इथे त्यांचे अभंग ऐकायला सुद्धा बसलो होतो. खरंच खूप छान गायलेत मुलं.
ही सर्व मुलं इथे प्रत्यक्षात गात होती हे मला फार उशिराने उलगडलं. कारण ऐकायला मात्र जणू काही एखादं रेकॉर्डिंग लावलेलं आहे असंच वाटत होतं. तुम्हालाही असंच वाटलं का? कमेंट करून नक्की सांगा. आज इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. शुभरात्री.